नमस्कार, मी ओंकार पेंडसे. आज ब्राह्मण सेवा संघाच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण डॉक्टर ओंकार देशमुख यांच्याशी आज भेटणार आहोत. ओंकार टू ओंकार अशी भेट होणार आहे आपली. आणि आपण डॉक्टरांकडनं लिव्हर फंक्शनच्या बद्दल चर्चा करणार. लिव्हर आणि लिव्हरचे होणारे आजार आणि फॅटी लिव्हर ह्याबद्दल आपण आज जरा चर्चा करणार आहोत. कारण लाईफस्टाईल आपल्या खूप वेगाने बदलत आहेत, स्ट्रेस वाढतोय आणि ह्या सगळ्यांना आपल्या लिव्हरला खूप इम्पॅक्ट होतो. ह्या आजारांना तुमच्या लाईफस्टाईलला खूप मेजर त्रास होतो आणि म्हणून आपलं मार्गदर्शन आपण डॉक्टर ओंकारकडनं आज घेणार आहोत. डॉक्टर ओंकारची थोडीशी ओळख करून देतो. डॉक्टर ह्यांनी MBBS केलेलं आहे PIMS लोणी इथून आणि इंटर्नशिप ह्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल संभाजीनगरमधनं केलेलं आहे आणि आज 8 वर्षांपासून त्यांची प्रॅक्टिस ते मुंबईमध्ये करतात, बोरिवली भागामध्ये करतात. सो डॉक्टर वेलकम आणि आपलं खूप स्वागत आहे. आणि आपल्याकडनं आज आता आपण लिव्हरबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. तर डॉक्टर, आपण पहिले तर लिव्हरचं फंक्शन काय आहे इथून आपण चालू करूया आणि मग पुढे हे करूया आपण. खूप खूप धन्यवाद ओंकारजी. या विषयावरती आपण गप्पा मारायला आज वेळ काढला याबद्दल खरंच गरजेचा असा एक विषय आहे. कारण खूप भारतामध्ये फॅटी लिव्हर डिसीज आणि स्पेशली यंगर पॉप्युलेशन मध्ये हा खूप दिसायला लागलाय अचानकपणे. का, कसं, त्याचे कारण काय आहेत किंवा काय करता येईल ह्याचं आपण चर्चा करणार आहोत. पण मला वाटतं की ह्याच्यावरती चर्चा होणं फार गरजेचं होतं. तर आपण सुरुवात याच्यापासून करतो की लिव्हरचं फंक्शन काय. आपण ज्याला लिव्हर म्हणतो हा आपल्या उजव्या साईडला जर तुम्ही खाली गेलात तर साधारण इथे एक्झॅक्टली, इफ आय एम विजिबल, इथे एक्झॅक्टली एक लिव्हर नावाचा ऑर्गन आहे. जवळजवळ आपल्या पूर्ण शरीरातला एक फार मोठा आणि महत्वाचा ऑर्गन आहे. याचं मेजर फंक्शन असं म्हटलं जातं की सोप्या शब्दात सांगायचं तर ही आपल्या शरीराची लॅबोरेटरी आहे. ठीक आहे. इथे विविध प्रकारची एन्झाईम्स आणि विविध प्रकारचे सिक्रिशन्स ही तयार होतात. यांचं काम काय असतं, आपण जे काय अन्न खातो ते अन्न फार कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे आपलं शरीर याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स असं जे पाहिजे ते तसंच्या तसं आपण अन्न खात नसतो. आपण खातो तांदूळ, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा प्रोटीन विविध प्रकारचे असतात. तर लिव्हर जे आहे हे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठीची जी जी उपयोगी गोष्टी आहेत ते सगळं तयार करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. ओके. सो लिव्हर हे पूर्ण पचन संस्थेचं सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे. इंटेस्टाईन मधनं म्हणजे आपल्या बाकीच्या अन्ननलिकेमधनं आणि बाकीच्या सगळ्या ऑर्गन्स मधनं सगळं ऍब्झॉर्प्शन होतं. म्हणजे शोषून घेण्याची प्रक्रिया ही इंटेस्टाईन मधनं होते, पण ते ब्रेकडाऊन करणं आणि ते पचनासाठी योग्य बनवणं हे लिव्हरचं मेन काम आहे. ठीक आहे. आता लिव्हर हा जो ऑर्गन आहे हा खूप मोठा पण आहे, खूप त्याचं काम पण मोठं आहे. त्याच्याबरोबर गॉल ब्लॅडर नावाची एक वेगळी प्रक्रिया सुद्धा आहे. ह्याचं सगळं कार्य हे पचनाशी रिलेटेड आहे. त्यामुळे त्याच्यात काही गडबड झाली ना तर पहिला सिम्पटम हा तुम्हाला पचनावरती दिसणार आहे. सो मला असं वाटतं की मेन पर्पज लिव्हरचा इज ब्रेकिंग डाऊन ऑफ फूड. दॅट इज द रिअल पर्पज. ओके ओके. आणि सो आता आपण मेन मुद्द्यावर जर आलो, आजचा जो विषय आपण घेतलाय फॅटी लिव्हर, आपल्याला फॅटी लिव्हर हे इतकं वाढलेलं आता का दिसतं, त्याचं प्रमाण इतकं का वाढलंय ह्याच्यावर? हा, फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे आता जे नॉर्मल तुमचं लिव्हर सेल्स आहेत, सेल म्हणजे सगळ्यात छोटं आपण जर पर्टिक्युलर ऑर्गन बघितला तर त्या सगळ्या ऑर्गनला बनवणारी सिंग्युलर एक कुठची एंटिटी असेल तर त्याला सेल म्हणता येईल. तर तसं लिव्हरच्या सेलला आपण म्हणतो हिपॅटोसाइट. ओके. सो ह्या लिव्हरच्या अधोमध्ये जर फॅट्स डिपॉझिट व्हायला लागले, म्हणजे संपूर्ण लिव्हरमध्ये किती फॅट पाहिजे असा जर प्रश्न मला विचारला तर प्रश्न आहे 0. ठीक आहे. लिव्हरमध्ये फॅट असताच कामा नये, पण धिस इज इन अ युटोपियन वर्ल्ड. असं कधीच काही परफेक्ट नसतं. आम्ही ज्यावेळेला MBBS ला होतो त्यावेळेला आमचे एक शिक्षक होते पॅथॉलॉजिस्टचे. तर आम्ही चित्र ते डायग्राम वगैरे काढायचे असतात. तर डायग्राम काढत होतो आणि मी काढताना माझा जो असा तो बरोबर सर्कल काढायचा प्रयत्न करत होतो. तर सर आले आणि त्यांनी मला एक टपली मारली आणि ते म्हणाले की कधीही डायग्राम काढताना परफेक्ट सर्कल काढायचा नाही, कारण जगामध्ये काहीच परफेक्ट सर्कल नसतं. त्यामुळे ते व्हॉट आय एम सेइंग इज लिव्हर मध्ये 0% फॅट असणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. थिओरिटिकली असू शकतं, बट किती फॅट असून चालेल
तर एक 10% फॅट असलं तर इट इज ओके. वी कॉल इट एज ग्रेड 1 फॅटी लिव्हर. ओके, सो दॅट इज, पण 10% जास्ती व्हायला लागलं तर ते तुमच्या लिव्हरच्या फंक्शनिंग वरती अफेक्ट करायला लागतं. आत्ताच्या जगामध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण भारतीयांमध्ये एस्पेशली वाढण्याची काही प्रमुख कारणं म्हणजे खूप शुगरी ड्रिंक्सचं सेवन करणं, खूप फॅटी म्हणजे तळलेल्या गोष्टी खाणं, खूप जास्ती सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून जास्त कामाला, आता लॅपटॉपवरती जास्ती काम आहे किंवा वर्क स्टेशनला जास्ती काम आहे बसून. आधीची कामं जास्ती फिरण्याची किंवा फिजिकल कामं होती, ती जाऊन आता कम्प्युटर लॅपटॉपवरती कामं आली, हे असणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये एस्पेशली कार्बोहायड्रेट खाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपलं सगळं जेवण हे पोळी आणि भात ह्याच्यावरती जास्ती अवलंबून आहे. आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कंपोनंट जास्त आहे, त्याच्यामुळे इंडियन्स आर मोर लायकली टू हॅव फॅटी लिव्हर डिसीज. मला तर आठवतं की माझा जो रूममेट होता, मी MBBS फर्स्ट इयरला होतो, तर आमच्याकडे कूलर वगैरे सगळं बाहेर असायचा, तर पाणी भरून आणावं लागायचं. तर मी त्याला म्हटलं की मी पाणी भरून येतो तुझं, तो म्हणाल मी पाणी नाही पित. तो रोज दिवसाला 4 लिटर पेप्सीच प्यायचा, म्हणजे पाणी प्यायचाच नाही. त्यामुळे इतक्या अतिरिक्त प्रमाणामध्ये शुगर घेणं, म्हणजे एका बाटलीच्या कोक मध्ये जवळजवळ अर्ध्या अधिक बाटली ही नुसती साखर आहे, आणि धिस शुगर गेट्स स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फॅट. ओके, सो फॅट शेवटी जागा उरली नाही की ते तुमच्या ऑर्गन्स मध्ये जातं, आणि ते तुमच्या लिव्हरमध्ये पहिल्यांदा जाणार, मग ते तुमच्या किडनीज मध्ये जाणार, बाकी ठिकाणी ते आजूबाजूला ऑर्गन्सच्या जमा होत राहणार. सो अतिरिक्त शुगरी सिरपचं सेवन, शुगरी प्रोडक्ट्सचं सेवन हे इज द प्रायमरी कॉज. खूप कार्बोहायड्रेट रिच, उदाहरणार्थ वॉफल्स, उदाहरणार्थ पिझ्झा, उदाहरणार्थ बर्गर, दीज आर ऑल व्हेरी हाय कार्बोहायड्रेट अँड हाय कॅलरी डेन्स रिच असं फूड आहे. म्हणजे एक तुम्ही मॅकडोनल्डचा वॉपर खाल्लात ना, जो सहज बसल्या बैठकीला तुम्ही खाऊ शकता, तर साधारण एका वॉपरमध्ये साधारण 4000 कॅलरी असतात, 4000 कॅलरीज. आणि दिवसाला माणसाची कॅलोरिफिक गरज ही 1800 कॅलरीज आहे. म्हणजे तुम्ही 2 दिवसाचे जेवण हे एका बैठकीला खाताय, आणि हे माझ्या पिढीमध्ये हे सहज आहे, रेग्युलर बेसिस वरती हे आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्या लिव्हरवरती खूप ताण आहे. आपण पोळी भाजी आमटी भात हे खाणं कमी करून जेव्हा नॉन ट्रेडिशनल फूडकडे जातोय, त्यावेळेला त्याचा फटका आपल्याला लिव्हरला बसतोय. म्हणून मला असं वाटतं की भारतामध्ये तर याचं खूप प्रमाण आहे. ओबेसिटीचं एक खूप वाढतं प्रमाण आहे, विच इज अगेन रिस्क फॅक्टर फॉर फॅटी लिव्हर. भारतातली 40% लोकसंख्या ही ओबीज आहे, म्हणजे त्यांचं वजन हे नुसतं जास्त नाही, नुसतं ओव्हरवेट नाही, अबाव ओव्हरवेट, दॅट इज ओबीज असं आहे. म्हणजे तुमचा BMI जर 18 ते 24 असेल तर दॅट इज नॉर्मल. ओके, तर 25 पेक्षा जास्ती BMI असणारी माणसं 40% आहेत भारतामध्ये. आणि ह्याचे परिणाम आपल्याला आज नाही जाणवत आहेत. आज आपण शरीर तरुण असल्यामुळे ते कॉम्पन्सेट होत आहे, पण ज्या वेळेला शरीर कॉम्पन्सेट करण्याच्या ताकदीचं राहणार नाही, त्यावेळेला धिस इज ऑल गोइंग टू कॅच अप विथ अस. मला असं वाटतं की जेवणापासून लांब जाणं, जेनेटिकली सुद्धा ना, आपण म्हणजे भारतीय एस्पेशली काही फूड्स साठी आपले जीन्स तयार असतात. ओके, म्हणजे तुम्ही असा विचार करा ना की तुमचे आजी आजोबा काय खात होते आणि आज तुम्ही काय खाताय, हा खूप डिफरन्स आहे. ठीक आहे, आणि त्यांनी कधी पिझ्झा खाल्लेलाच नाही ना, त्यांनी मोझरेला चीज कधी खाल्लेलाच नाही, तर ते आपल्याला कसं पचेल? हाऊ आर वी गोइंग टू टॉलरेट दॅट? इफ यू लुक ॲट युअर ओन ग्रँडफादर, तुम्ही तुमच्या आजोबांकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात आणि त्यांच्यात खूप साम्य आहे. ते नुसतं दिसण्यापुरतं नाहीये, ते शरीराच्या नुसार सुद्धा आहे, काय तुम्हाला पचेल, काय लागू पडेल आणि कशाचा त्रास होईल हे पण आहे. त्यामुळे त्या फूड्स पासून लांब जाणं, शुगरी फूड्स खूप खाणं. अजून एक फॅक्टर आहे जो मी सांगणार होतो, त्याचं सगळ्यात मला महत्व वाटलं, आणि ते म्हणजे झोपेकडे असलेलं प्रचंड दुर्लक्ष. ही एस्पेशली भारतामध्ये आणि तरुण पॉप्युलेशन मध्ये खूप जास्त बघायला मिळतं. किमान 8 तासाची झोप ही अतिशय गरजेची आहे. नथिंग डुईंग 8 hours ऑफ स्लीप इज नेसेसरी. ॲटलिस्ट 7 hours, 7 to 8 hours ऑफ स्लीप इज नेसेसरी. म्हणजे असा विचार करा तुम्ही की आपण ज्या वेळेला झोपतो ना, त्यावेळेला आपण अतिशय वल्नरेबल असतो. म्हणजे आता ठीक आहे, बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट, ठीक आहे, पण ज्या वेळेला मानव एकदम निअँडरथलच्या वेळेची मी गोष्ट सांगतोय, त्यावेळेला तो झोपत असेल, त्यावेळेला इतर
जे प्राणी असतील यांच्यासाठी तो वल्नरेबल होत असेल, पण तरी सुद्धा कितीही उत्क्रांती झाली तरी माणसाची झोप कमी झालेली नाहीये. शेपूट होतं ते गळून पडलंय, किंवा बाकीच्या ज्या नखं होती आपली मोठी ती कमी झाली आहेत, किंवा केस होते अंगावरचे ते कमी झाले आहेत, कारण गरज नाही पडली, पण झोप कमी नाही झाली. याचं कारण इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. डिटॉक्सिफिकेशन ऑफ लिव्हर होतं त्यातून. आणि 8 तासाची झोप, रात्री 2 वाजता झोपणं आणि सकाळी 9ला उठणं, दिस इज नॉट द करेक्ट लाईफस्टाईल दॅट वी नीड टू फॉलो. आणि आपले पूर्वज फार हुशार होते या बाबतीत, किती वाजता उठावं, किती वाजता आंघोळ करावी, किती वाजता जेवावं, हे सगळं नीट. ह्या सगळ्यापासून आपण लांब जातोय. आमची पिढी तर एस्पेशली खूप लांब जाते, वर्कमुळे असेल, स्ट्रेसमुळे असेल, किंवा काही कारणांनी असेल, पण ह्याच्यापासून आपण वेगळे होतोय. म्हणून हा पहिला फटका आपल्याला लिव्हरला बसतोय असं मला वाटतं. बरोबर. आपण डाएटचं तर आता बघितलंच की जसं शुगरी फूड आहे किंवा कार्बोहायड्रेट रिच फूड आपण म्हणतो. अल्कोहोल आणि स्मोकिंग हे देखील खूप कॉमनली आपल्यात आता आढळून येतं, आणि मग त्याचा कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या लिव्हर फंक्शनवरती होतो का, आणि कसा होतो? आम्ही MBBS ला होतो ना, फायनल इयरला आम्हाला मेडिसिनचा पेपर असायचा, आणि मेडिसिनच्या पेपरमध्ये आम्हाला कारणं लिहायची असायची की हा एखादा रोग का होतो. ठीक आहे, तर त्या कारणं लिहिण्यामध्ये जर आम्हाला काही आठवलं नाही ना, कुठचाही रोग असू द्या, तर आम्हाला 2 कारणं नक्की माहिती होती की स्मोकिंग आणि अल्कोहोल. काही नाही आठवलं तर हे चिकटवून या, हे ऍप्लिकेबल आहेच. मग ते कॅन्सरला असू दे, फॅटी लिव्हरला असू दे, तर कशालाही असू दे. पण एस्पेशली अल्कोहोल हे लिव्हर साठी खूप, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक डाऊन. हा अल्कोहोलचा प्रॉब्लेम आहे. मी जसं म्हटलं की त्याला सिम्पलर मॉलिक्युल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लिव्हरला काही गोष्टी सिक्रेट कराव्या लागतात, बाहेर टाकाव्या लागतात. ठीक आहे, आतड्यांमध्ये, की जेणेकरून ते ब्रेकडाऊन होईल. तर अल्कोहोल चेन मॉलिक्युलर लेवलला आपण बघितली ना, तर ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ती ब्रेक करण्यासाठी लिव्हरला खूप प्रेशर येतं. ओके, सो लिव्हर काही दिवस ते प्रेशर घेते, काही वर्ष प्रेशर घेते. ठीक आहे, पण जेव्हा ती त्या प्रेशरच्या पलीकडे जाते त्यावेळेला इट स्टार्ट्स टू कम्प्लिटली फेल ऑन इट्स ओन. म्हणजे लिव्हरचं फंक्शनच फेल होतं. स्वतःला सॅक्रिफाईस करून ते अल्कोहोल करण्याचा, ब्रेकडाऊन करण्याचा ते प्रयत्न करतं, टू द लेवल दॅट इट ब्रेक्स डाऊन इटसेल्फ, इतकं ते होतं. सो अल्कोहोलमुळे लिव्हरला तर डिरेक्ट डॅमेज होतोच, म्हणजे ते प्रेशरमध्ये येतं आणि ते होऊ शकत नाही. स्मोकिंगमुळे सुद्धा जे निकोटीन आहे याच्यानी लिव्हरला त्रास आहेच, त्याच्यात काही वाद नाही. बट दीज ऑल्सो कॉन्स्टिट्यूट टू अदर थिंग्स. म्हणजे कसं सांगतो, अल्कोहोलमुळे ओबेसिटीचं पण प्रमाण वाढतं. अल्कोहोलमुळे, स्मोकिंगमुळे तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स येतो. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसचं प्रमाण वाढतं, विच इन टर्न अगेन अफेक्ट्स द लिव्हर. सो आणि युजली असा पॅटर्न बघण्यात येतो की जे अल्कोहोल कन्झ्युम करतात ना, त्यांचा डायटरी पॅटर्न पण फार विचित्र असतो. सो वेन दे आर कन्झ्युमिंग अल्कोहोल, दे ऑल्सो कन्झ्युम हाय कार्बोहायड्रेट, हाय फॅट, तळलेलं किंवा जास्त कॅलरी व्हॅल्यू असणारी वस्तू ते खातात युजली. त्यामुळे त्याच्याबरोबरच इट ऑल ऍड्स अप ऍज अ विशियस सर्कल. ओके, आणि त्याच्यामुळे लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण हे आपोआपच वाढायला लागतं, आपोआपच ते स्टोअर व्हायला लागतं. लिव्हरवरती प्रेशर येतं आणि फॅटी लिव्हर डेव्हलप होतो, नॅश डेव्हलप होतो, त्याच्यापुढे फायब्रोसिस, सिरोसिस, सगळ्या गोष्टी आहेत. थोडंसं अल्कोहोलचं मला असं वाटतं ना की थोडंसं सेल्फ इन्फ्लिक्टेड आहे ही गोष्ट. म्हणजे खरं सांगायचं तर शरीराला अल्कोहोलची काही गरज नाहीये. देर इज नो रिअल रिक्वायरमेंट ऑफ अल्कोहोल इन द बॉडी. बॉडी हॅज बीन परफॉर्मिंग वेल विदाउट अल्कोहोल, पण तरी सुद्धा पेशंट ते घेतो किंवा माणूस ते घेतो, आणि त्याच्यानी आपण लिव्हरला, विच इज अ कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल कॉज. म्हणजे असं पण बघण्यात आलेलं आहे की समजा एखादा पेशंट केम टू अस विथ लिव्हर डिसीज, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज ज्याला आम्ही म्हणतो, ALD म्हणतो ज्याला, आणि त्यांनी दारू पिणं बंद केलं. ओके, सो लिव्हर हा एक असा मिरॅक्युलस ऑर्गन आहे ना की विच कॅन रिजनरेट इटसेल्फ. म्हणजे जशी पालीची शेपटी असते ना, की जी आपण तोडली आणि ती पळून गेली पाल, तर तिची पूर्ण रिग्रो होते. तशी लिव्हर डॅमेज झाली ना तरी सुद्धा ती पूर्ण रिग्रो होऊ शकते. सो अल्कोहोलिक लिव्हर डिसीजचा माणूस ज्यांनी अल्कोहोल सोडली, तर असं बघण्यात येतं की काही वर्षांनी, 1-2 वर्ष, 3 वर्षांनी इट बिकम्स रिअली कम्प्लिटली नॉर्मल. म्हणजे लिव्हर तुम्हाला सांगताच येणार नाही की हा माणूस आधी लिव्हर डिसीजचा पेशंट होता.
मला असं वाटतं की त्याच्यामुळेच लाईव्ह ट्रान्सप्लांट सुद्धा आता पॉसिबल आहेत. एव्हरीथिंग इज देअर. बट अल्कोहोल तर अगदी म्हणजे अक्षम्य गोष्ट आहे. तुम्ही स्वतःच्या लिव्हरला स्वतःच्या हाताने मारण्यासारखी गोष्ट आहे. त्याला काही देर इज नो जस्टिफिकेशन ऑफ अल्कोहोलिक लिव्हर डिसीज प्रॅक्टिकली. इट्स ऍडिक्शन पार्ट, इट हॅज, त्याला बरेच कंगोर आहेत, सोशल ऍस्पेक्ट पासून ते फायनान्शियल ऍस्पेक्ट पासून सगळंच आहे त्याला. बट त्याला काही म्हणजे देर इज नो रिअल रिझन वाय अल्कोहोल शुड डॅमेज द लिव्हर. ओके. आणि आपल्या इथे तर खूपच प्रचलित आहे, कारण आपल्या इथे जी देशी दारू हा जो प्रकार असतो जास्ती कॉन्सन्ट्रेटेड असतो. म्हणजे आधीच ती दारू, त्याच्यात ती अधिक कॉन्सन्ट्रेटेड, त्यात ती इम्प्युअर पाण्यापासून बनवलेली, तर ते अजूनच प्रेशरायझिंग गोष्ट आहे लिव्हरसाठी. सो इट्स अ कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल कॉज, बट येट इट इज द मोस्ट डॉमिनंट कॉज ऑफ लिव्हर डिसीज. करेक्ट. सो आता परत आपण मूळ मुद्द्यावरती जर आलो, विच इज फॅटी लिव्हर. तर फॅटी लिव्हरमध्ये आता 2-3 प्रकार प्रिडॉमिनंटली आपण वाचण्यात येतात, की एक म्हणजे अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर, नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर. थोडंसं आपण ह्याच्या आता साधारण आपण बोललो, पण तरी सुद्धा आपण क्विकली ह्याचं क्लिअर बायफिकेशन कसं होतं, काय आहे हे जर आपण बघितलं तर. येस. सो 2 प्रकारचे लिव्हर डिसीज आहेत. एक आहे अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज, एक आहे नॉन अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज, ALD, NALD. ओके. सो अल्कोहॉलिक लिव्हर डिसीजचं आणि NALD ह्या दोघांमधला मेन डिफरन्स आहे कॉझिंग एजंट. बाकी ह्या दोन्हीचे सिम्पटम्स सेम आहेत. ओके. दोन्हीचं खरं सांगायचं तर अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज मध्ये जास्ती सिव्हिअर फॉर्म मध्ये तो डिसीज दिसतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स पेशंट शेवटच्या स्टेज पर्यंत येतच नाही. 99% ऑफ पेशंट्स डोंट प्रेझेंट की आत्ताच झाले, ऍक्सिडेंटली डिस्कवर झालं आणि मग काही लोक जे चेक करतात दर वर्षाला किंवा काही, तर त्यातनंच कळतं. नाही तर युजली जोपर्यंत माणसाला अगदी त्रास व्हायला लागत नाही तोपर्यंत अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज वाला माणूस शक्यतो डॉक्टरचं तोंड बघत नाही. त्यामुळे त्याची सिव्हिअरिटी पण जास्ती असते. अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज मधनं मग सिरोसिस आणि मृत्यूचं प्रमाण पण जास्ती असतं युजली, कारण तिथनं ते रिव्हर्स होणं पण फार चुकीचं. म्हणजे फॅटी लिव्हर डिसीज FLD हे जे आहे याचे 4 ग्रेड्स आहेत. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ओके. ग्रेड 1 मध्ये 10% कमी फॅट लिव्हरमध्ये असणं. किती टक्के फॅट लिव्हरमध्ये ह्यानुसार असतं. ओके. सो 10% कमी ग्रेड 1, 10 ते 30% इज ग्रेड 2, 30 ते 60%, 30 to 60 इज ग्रेड 3. ओके. आणि 60 पेक्षा जास्ती किंवा 100% सुद्धा इज ग्रेड 4. ठीक आहे. आता या ग्रेड 4च्या पुढे काय होतं, तर ग्रेड 4च्या पुढे फायब्रोसिस नावाची स्टेज येते. म्हणजे काय होतं, लिव्हरमध्ये जे फॅट डिपॉझिट झालेलं आहे, सगळीकडे फॅट 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 भरलेलं आहे, तर शरीर ते फॅट काढून टाकायचा प्रयत्न करतं एक, किंवा ते फॅट घट्ट आणि कडक होत जातं. त्यामुळे लिव्हर जी सॉफ्ट असायला पाहिजे ती कडक होत जाते. ओके. त्याचा जे सॉफ्टनेस आहे तो जास्ती कडक होतो, ज्याला आम्ही फायब्रोसिस म्हणतो. म्हणजे आपल्याला जर एखादी जखम झाली आणि त्याच्यावरती खपली धरली आणि आपण ती खपली काही दिवसांनी काढून टाकली, तरी सुद्धा त्या जखमेवरती एक कडक असं आवरण असतं. दॅट इज बेसिकली फायब्रोसिस. टू बी प्रिसाइज, दॅट इज फायब्रोसिस. तसं लिव्हरमध्ये ज्या जखमा होतात या फॅटमुळे त्या बऱ्या होतात आणि तिथे कडक असा एक स्कॅब फॉर्मेशन होतं किंवा कडक फायब्रोसिस फॉर्मेशन होतं, ज्याच्यामुळे लिव्हर नीट फंक्शनच करू शकत नाही. आता फायब्रोसिस झाल्यानंतर सुद्धा पेशंट नाहीच आला तरी त्याला सिम्पटम नाही आले, तर पुढची स्टेज येते सिरोसिस. सिरोसिस म्हणजे लिव्हरचं आतमधलं पूर्ण पॅरेनकायमा जे काय स्ट्रक्चर आहे ते संपूर्णपणाने नष्ट होणे, याला सिरोसिस म्हणतात. युजली ह्या स्टेज पासून परत येणं फार कठीण आहे. ओके. टू रिव्हर्स फ्रॉम सिरोसिस इट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग. इट बिकम्स अ क्रॉनिक डिसीज. ओके. 10 वर्ष 15 वर्ष तो डिसीज राहतो आणि तो खूप त्रासदायक असतो, त्याचे बरेच साईड इफेक्ट्स असतात. बट व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज अ फॅटी लिव्हर डिसीज, जे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 ह्या पॅटमध्ये आहेत. नॉन अल्कोहॉलिक लिव्हर डिसीज कशामुळे होतो, फॅटी फूड कन्झम्पशन, बेसिक गोष्ट, ओबेसिटी, डायबिटीस. ओके. यंग पॉप्युलेशन मध्ये ह्या सगळ्याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि अजून एक गोष्ट आहे जी मी सांगितली, एकतर स्लीप डिप्रायव्हेशन आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्ट्रेस. हा अतिशय मोठा फॅटी लिव्हर साठी प्रीडिस्पोजिंग फॅक्टर मानला जातो.
याचं कारण असं आहे की स्ट्रेसमुळे तुमचे ट्रायअसाइल ग्लिसराइड्स वाढतात. रक्तातले जे फॅटचा एक पार्ट आहे, जसा कोलेस्ट्रॉल एक फॅटचा पार्ट आहे, तसाच ट्रायअसाइल ग्लिसराइड हाही एक पार्ट आहे. आणि ट्रायअसाइल ग्लिसराइड्स हाय असणं, ह्याच्यामुळे ते ट्रायअसाइल ग्लिसराइड जाऊन लिव्हरमध्ये डिपॉझिट होण्याची शक्यता वाढते आणि फॅटी लिव्हर डिसीज होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॉझॅलिटीमध्ये डिफरन्स आहे. अल्कोहोलिक लिव्हर डिसीज हे दारूमुळे होतो आणि नॉन अल्कोहोलिक डिसीज सुद्धा होऊ शकतो. म्हणजे दोन्हीचे तुम्ही मायक्रोस्कोपिकली बघितलं की लिव्हरचा एक तुकडा काढून बघितला तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला मायक्रोस्कोपिकली सांगणं कठीण आहे. ऍट अ सर्टन स्टेज इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट. पण क्लिनिकली आपण डिफरन्शिएट करतो की दारूमुळे हा त्रास होतो आणि हा त्रास हा ह्याच्यामुळे होतो, म्हणजे नॉन अल्कोहोलिक होता. येस. आपण ह्याचे अर्ली सिम्पटम्स जर ओळखायचे असतील किंवा बरेचदा जसं तुम्ही म्हणाल की ग्रेड 1 जे आहे ज्याच्यामध्ये 10% साधारण असतं, त्याचे कधी कधी तुम्हाला हेही दिसत नाहीत, सिम्पटम्स देखील दिसणार नाहीत. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण काळजीपूर्वक लक्ष द्याव्या दैनंदिन ह्याच्यामध्ये, आपण बघून की अरे मला हे होत आहे किंवा हे होत नाहीये, की आपल्याला काही त्रास लिव्हरला होतोय स्पेसिफिक, असं ओळखता येईल, असं काही आहेत का अर्ली सिम्पटम्स? ओके. खरं सांगायचं, लिव्हर एक असा ऑर्गन आहे ना की जो शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. ओके. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स लिव्हर डिसीजचे सिम्पटम्स लवकर येत नाहीत. ठीक आहे. माणूस पूर्णपणाने नॉर्मल असतो आणि लिव्हर इज डिटेरियोरेटिंग ऑन द इनसाइड हे असू शकतं. जवळजवळ 30% खाली फंक्शनिंग जोपर्यंत लिव्हरचं येत नाही तोपर्यंत लिव्हरचे सिम्पटम्स ॲज सच येत नाहीत. लिव्हरचे सिम्पटम्स येण्याला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला भूक लागणं बंद होतं. ठीक आहे. थकवा वाटणं, फटीग किंवा मलेज म्हणजे असं अजिबातच काम करायची इच्छा न होणं. ठीक आहे. मंडे मॉर्निंगला जसं कॉर्पोरेट वर्करला एखाद्या वाटतं, किंवा शाळेत जायला दिवाळीच्या सुट्टीच्या नंतर लहान मुलांना शाळेत जायला जसं वाटतं की ते दप्तर पण नको, हा युनिफॉर्म पण नको, ही जे आहे ना दॅट इज कॉल्ड मलेज. ठीक आहे. सो मलेज, फटीग की थकवा, पूर्णपणाने झोपूनच राहावं. त्याच्यानंतर तुमचं कावीळ. आता मी ज्यावेळेला कावीळ म्हणतोय ना त्यावेळेला मोस्ट ऑफ लोकांच्या डोक्यामध्ये कावीळ म्हणजे एक रोग आहे. कावीळ इट सेल्फ इज नॉट अ डिसीज. ओके. ज्याला आपण कावीळ म्हणतो ना दॅट इज हेपेटायटिस ए मोस्ट ऑफ द केसेस. ओके. हेपेटायटिस ए, डी, ई हे असू शकतात. पण कावीळ म्हणजे तुमचे पिवळेपणा जो दिसतो, युरोबिलिनोजेन जो आहे तो वाढणं तुमच्या रक्तातला, हा कावीळचा प्रकार आहे. दॅट इज रिलेटेड टू लिव्हर. ओके. सो माणसाचे डोळे जे आहेत, स्क्लेरा जो आहे, हा जो पांढरा भाग आहे डोळ्याचा, हा पिवळा दिसायला लागतो, किंवा तुमची नेल्स आहेत ही पिवळी दिसायला लागतात. हे काही पहिले सिम्पटम्स असू शकतात. युजली भूक न लागणं, वजन खूप कमी जास्ती होणं, शुगर फ्लक्च्युएट होणं, वर खाली होणं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही सहन न होणं. म्हणजे तुम्ही समजा रोज व्यायाम करत होतात किंवा फिरत होतात तर तुम्ही जेवढे फिरताय त्याच्यापेक्षा खूप कमी फिरू शकताय, की खूपच मला थकायला होत आहे. सो दीज आर ऑल सिम्पटम्स ज्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. बट प्रिफरेबल ही गोष्ट असते ना की तुम्ही दरवर्षी किमान एकदा तुमचे लिव्हर फंक्शन टेस्ट करा, सो दॅट ऍज अ डॉक्टर ना तुम्ही माझ्याकडे जर अचानक इमर्जन्सीत आलात तर मला काहीच कळणार नाही की तुम्हाला काय काय आहे, अनलेस यू शो मी सम पेपर की ज्याच्यावरती मला कळेल की आधी काय. समजा 3 महिने आधी टेस्ट झालेली असली तर 3 महिने आधी हा पेशंट नॉर्मल होता, किंवा 3 महिने आधी त्याला लिव्हर डिसीज होता पण तो ट्रीट नाही झाला, मग हे दिस इज हाऊ अ डॉक्टर कॅन असेस बेटर. सो युजली एका वर्षांना तुम्ही एकदा टेस्ट करणं, लिव्हर फंक्शन टेस्ट करणं हे फार महत्वाचं आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये सुद्धा SGPT, SGOT ह्या ज्या स्पेशली टेस्ट आहेत ह्या करणं हे फार महत्वाचं आहे. फॅटी लिव्हर डिसीज नॅश साठी SGPT ही जास्ती महत्वाची आहे. ठीक आहे. युजली त्याची लेवल 45 पर्यंत नॉर्मल दाखवतात, पण 30-35च्या आसपास पाहिजे. इन अ हेल्दी इंडिव्हिज्युअल इट शुड बी अराउंड 30 to 35. तर ते 45 पर्यंत पण चालते. ब्लड टेस्ट, रुटीन ब्लड टेस्ट आहेत. येस, रुटीन ज्या तुम्ही शुगरची जशी करता तशीच. फास्टिंग लागतं त्याला फक्त. सो 8 to 10 hours मिनिमम फास्टिंग. आणि ती टेस्ट तुम्ही वर्षातनं एकदा जरी केली तरी तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो. आणि त्यात जर काही गडबड वाटली तर ताबडतोब सोनोग्राफी करणं. अँड इफ निडेड मग सोनोग्राफीच्या बेसिसवरती तुम्ही MR इलास्टोग्राफी नावाची टेस्ट असते की जी तुम्हाला करता येते. माझा स्वतःचा मी तुम्हाला अनुभव सांगतो. आय एम नॉट अ ड्रिंकर, किंवा मी ब्राह्मण आहे तर मी काही खात पण नाही, नॉनव्हेजही नाही खात.
आणि मी स्वतः माझ्या युनिव्हर्सिटीसाठी फुटबॉल खेळायचो, माझ्या कॉलेजसाठी फुटबॉल खेळायचो. सो माझी पूर्ण लाईफस्टाईल ही फार हेल्दी राहिलेली होती आजपर्यंत. पण आय यूज टू डू टेस्ट एव्हरी 15th ऑगस्ट. एव्हरी 15th ऑगस्टच्या जेव्हा कधी ओपन असेल लॅब त्यावेळेला मी ब्लड टेस्ट करतो, अजूनही करतो दरवर्षी. आणि गेल्या 16-17 ऑगस्टची जी मी टेस्ट केली त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझी SGPT हे 3 टाइम्स वाढलेलं आहे. Okay, so it was somewhere around 120. Okay, so I was concerned. मी म्हटलं की असं याला it has to be less than 45, but ideally 30-35 च्या आसपास असते. नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये हेल्दी वी वुड कन्सिडर बिटवीन 30-35. ओके, ती माझी 120 च्या आसपास होती, 118-119 अशी काहीतरी होती. सो आय वॉज व्हेरी काय म्हणतात त्याला, मी खूप शॉक मध्ये होतो की असं कसं होऊ शकतं. आणि आम्ही खूपच घाबरलो. बिंग डॉक्टर्स वी न्यू माझ्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे सिरोसिसची. सो आय वॉज व्हेरी कन्सर्न की असं नाहीच व्हायला पाहिजे. आणि मी तर सगळं करतोय आणि तरी सुद्धा असं कसं होतंय, मी धावायला जातोय, खेळायला जातोय, सगळं करतोय. सो मी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी करणाऱ्यांनी तेव्हाच मला सांगितलं की तुम्ही ताबडतोब MR इलॅस्ट्रोग्राफी करून घ्या. MR इलॅस्ट्रोग्राफी मी केली आणि माय लिव्हर हॅड 43% फॅट. म्हणजे जवळजवळ अर्धी लिव्हर फॅटनी भरलेली होती. ग्रेड 3 फॅटी लिव्हर डिसीज. आणि म्हणजे आय वॉज लिटरली शॉक्ड की आपलं, मला तर असं काही सिम्पटम नाही किंवा काहीच नाही, प्रॅक्टिकली आय हॅड नथिंग. सो आम्ही इलॅस्ट्रोग्राफी केली. 43% वॉज फॅट. नॅशचं डायग्नोसिस झालं, नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिस. अगेन द सेम थिंग, ओनली दॅट की आता लिव्हर फंक्शन वरती त्याचा फरक पडायला लागलाय फॅटीमुळे. सो मी ट्रायसाइल ग्लिसराइड्स करून घेतले, आम्ही बाकीचे टेस्ट करून घेतले आणि 2 फॅक्टर हे लक्षात आले. मी हेपॅटॉलॉजिस्टना सुद्धा दाखवलं. जर आपण पॉडकास्ट ऐकतो, आय डोंट रेकमेंड ऑर आय डोंट गेट पेड फ्रॉम एनी वन ऑफ दिस, बट आय विल टेल यू की मुंबईमधली 3 ठिकाणं फार चांगली आहेत लिव्हर साठी. इफ यू हॅव एनी डिसीज, वन इज KEM. फर्स्ट द हिपॅटॉलॉजी युनिट जे आहे ना KEMचं, ते फार छान आहे. ओके, त्यांचं बाकीची युनिट चांगली आहेत, पण हिपॅटॉलॉजी इज रिअली नाईस. पूर्वीचं हरकिसन दास म्हणजे आत्ताचं HN रिलायन्स जे आहे गिरगावातलं, दॅट इज अ रिअली गुड युनिट. ओके, आणि तिसरं एक ग्लोबल हॉस्पिटल म्हणजे KEMच्या शेजारी एल्फिस्टनलाच. ही जी 3 हॉस्पिटल्स आहेत ना, इथली एस्पेशली हिपॅटॉलॉजीची युनिट चांगली आहेत. अँड आय नो डॉक्टर्स पर्सनली फ्रॉम देअर. सो मी त्यांना कॉल केला आणि मी त्यांच्याशी बोललो की माझं असं झालंय. ते म्हणे तुम्ही ताबडतोब या, आपण करून घेऊ. आणि मी टेस्ट केले आणि सगळं आलं. तर लक्षात आलं की 2 मेजर कॉज होते याचे फॅटी लिव्हरचे. वन वॉज स्ट्रेस. मला लास्ट आठवत नाही की मी 2 किंवा 2.5 तासापेक्षा जास्ती झोपलो असेल. Being in medical life, I have not slept for more than 2.5 hours. आमची 48 तासाची ड्युटी लागायची. 48 hours ऑफ कंटिन्युअस ड्युटी, 24 hours ऑफ कंटिन्युअस ड्युटी. आणि तुम्ही जरी झोपलात ना तरी तुमच्या डोक्यामध्ये ते इमर्जन्सी सिच्युएशन मध्येच तुम्ही झोपत असता प्रॅक्टिकली. या, सो दॅट इज हाऊ, दॅट वॉज द मेजर रिझन की हे का झालं. ओके, आणि दुसरी गोष्ट होती की स्लीप डिप्रायव्हेशन. ऑफकोर्स की झोपच नाही, स्ट्रेस खूप जास्ती, कामाचाही त्यावेळेला ताण होता आणि सगळंच होतं. पण सो आय वेंट ऑन अ हंट की आपण हे काय करता येईल, आपण याच्यावरती कसा उपाय करू, काय इलाज करू. सो खरं सांगायचं, जसं तुम्ही म्हणाल की सिम्पटम्स काय होते, तर मला काहीच सिम्पटम नव्हते. आय वॉज कम्प्लिटली एसिम्प्टमॅटिक. बट बाय गॉड्स ग्रेस मी ती टेस्ट करतो आणि त्या टेस्ट मधनं माझ्या लक्षात आलं. सो कुठचाही रोग तुम्हाला डिटेक्ट झाला ना, नॉट जस्ट लिव्हर डिसीज, आय विल टेल यू की कुठचाही रोग डिटेक्ट झाला ना की ताबडतोब त्यावर ऍक्शन घ्या. जितके तुम्ही लवकर ऍक्शन घ्याल ना, तितक्या लवकर त्याचे तुम्हाला ट्रीटमेंटचे ऑप्शन डॉक्टर समोर ओपन राहतात. सो आय केम ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज की मला आजच डिटेक्ट झालाय आणि आपण आज ट्रीटमेंट करू. आणि आता लास्ट गेले 3 माझे रिपोर्ट्स सिन्स द लास्ट 3 months आर कम्प्लिटली नॉर्मल. सो आय हॅव कम्प्लिटली cured from grade 3 fatty liver disease, which is really nice for me to tell you all. So personally I'll tell you there are no परत चांगले ही झालंय, युअर बॅक टू नॉर्मल. येस,
असं आहे. तर सो इट इज अ कम्प्लिटली रिव्हर्सिबल डिसीज. इट इज नॉट दॅट की तुम्हाला एकदा लिव्हर डिसीज झाला तर तुम्हाला आता काही पर्याय नाही, किंवा इट्स नॉट इन एक्स्ट्रीमली सिव्हिअर फॉर्म ऑफ इलनेस. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आणि जे आहेत ना हे फार सिव्हिअर असतात. इफ यू डोंट लुक ॲट इट, तुम्ही ते इग्नोरच केलेत की काहीच नाही. मोस्ट ऑफ डॉक्टर्स मी असं बघितलंय ना, आमचे फॅमिली फिजिशियन होते, माझ्या वडिलांना सुद्धा नंतर मग ग्रेड 2 फॅटी लिव्हर डिसीज डिटेक्ट झाला, कारण बिकॉज वी बिकेम अवेअर की नाही आता आपल्याला करायचंय. देन ही ऑल्सो स्टार्टेड वर्किंग, त्यांचं पण नॉर्मलला आलं. बट मोस्ट ऑफ द डॉक्टर्स आहे की काही नाही, ग्रेड 1 2 तो होताही आहे, थोडेफार इकडे तिकडे तुम्ही एक्सरसाइज केली तुम्ही बरे होऊन जाणार. बट प्रॅक्टिकली तुम्ही फार डोळसपणाने ह्या गोष्टीकडे बघायला पाहिजे, कारण ह्याचा फटका तुम्हाला फार लॉंग टर्म बसतो, आणि तो ज्यावेळेला बसतो ना त्यावेळेला तो फार सिव्हिअर असतो. आणि द बेस्ट पार्ट ऑर द वर्स्ट पार्ट इज, हे सगळं तुम्ही प्रिव्हेंट करू शकता, तुम्ही फार लवकर त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता आणि त्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकता. पण मोस्ट पीपल इग्नोर इट आउट ऑफ इग्नोरन्स ऑफ देमसेल्फ, आणि डॉक्टर्सचा पण इग्नोरन्स आहे या बाबतीत फॅटी लिव्हर डिसीज नॅश विषयी, की ते त्याला सिरियसली नाही घेत की काय नाही, एवढी मोठी गोष्ट नाहीये. सो दॅट इज वॉट, बट इट हॅज ग्रेटर कॉन्सिक्वेन्सेस फॉर द पेशंट. शुअर. आपण आता थोडंसं उपचाराकडे बोलूया की हे जर झालं, डिटेक्ट झालं, तर आपण आता व्हॉट आर द थिंग्स दॅट आपण हे प्रिव्हेन्शन कसं करायचं, आणि ह्याच्यात पहिले तर उपचार आणि मग प्रिव्हेन्शन. हा, येस. सो उपचारासाठी फॅटी लिव्हर डिसीजला काही औषध नाहीये. ओके, नॅश साठी सुद्धा, नॉन अल्कोहोलिक स्टीएटोहेपॅटायटिस, याच्यासाठी काही औषध अवेलेबल नाही. आता काही ट्रायल मध्ये आहेत, पण ते काहीच ठिकाणी अवेलेबल, अमेरिकेमध्ये अवेलेबल होतं, कॅनडामध्ये मला वाटतं ते औषध आता आणतायत, अजून प्रोसेसमध्ये आहे, बट त्याचा डेटा अजून काही आलेला नाही आणि आम्हाला काही त्याची अजून नोटिफिकेशन नाही. सो नॅश साठी किंवा फॅटी लिव्हर डिसीज साठी देर इज नो ॲज सच ट्रीटमेंट. द ट्रीटमेंट इज लाईफस्टाईल चेंज. ओके, आणि म्हणायचं आहे की लाईफस्टाईल चेंज ना, ह्याच्यामध्ये असं नाहीये की 2 महिने मी केलं आणि मी सोडून दिला, त्याच्याने ते नाही होणार आहे परत, कारण ते परत येईल. ओके, 2 महिन्यांनी पुन्हा ती लाईफस्टाईल राहिली ना तर तुम्हाला ते परत छळायला येणार आहे. मुळात ते झालंच आहे ह्याच्यासाठी, कारण तुमची लाईफस्टाईल खराब आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे द मोमेंट यू गेट अ डायग्नोसिस, तुमचं आयुष्य बदललं पाहिजे, तुमची जगण्याची पद्धत बदलली पाहिजे. फर्स्ट थिंग इज मेक युअर सेल्फ प्रायोरिटी. मोस्ट ऑफ द टाइम्स आपलं काम हे आपल्यापेक्षा वरची प्रायोरिटी असतं. ओके, एक वेळ मी झोपत नाही पण मी काम करतो, तसं नाही. तुम्ही झोपा, काम नाही झालं तरी चालेल. ओके, कारण काम तात्पुरतं आहे, तुम्ही कायमच आहेत, सर सलामत तो पगडी 50. सो मेक युअर सेल्फ अ प्रायोरिटी. दुसरी गोष्ट अशी की रेग्युलर टेस्ट करणं चालू करा, की आपल्याला टेस्ट करायला पाहिजेत. कितीही सिव्हिअर डायग्नोसिस असलं तरी टेस्ट करत राहा, टेस्टला घाबरू नका. मोस्ट ऑफ पेशंट, मी बघतो आता 8 वर्ष मी करतोय प्रॅक्टिस, मोस्ट ऑफ पेशंट्स हे टेस्टलाच घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की आता हे भानगडच सुरू होईल, नवीनच काहीतरी, आता हे डॉक्टर चेकडाऊन देतील आणि मला काहीतरी करावं लागेल. मग दे डोंट वॉन्ट टू टेक दॅट ट्रबल ऑफ चेंजिंग अ लाईफस्टाईल. आणि तुम्ही तरुणपणापासून जसे जगलेले असताना ते चेंज करणं फार डिफिकल्ट जातं. ते अन्नाचे प्रेफरन्सेस चेंज करणं फार कठीण जातं. म्हणजे मला जी भाजी नाही आवडत ना, ती मला खावी लागते, ती खाणं फार कठीण आहे. ओके, सो यू हॅव टू डू दिस चेंजेस. सकाळी उठून 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स वर्कआउट करणं. युजली नॅश मध्ये आणि फॅटी लिव्हर डिसीज मध्ये, हे दोन्ही मी एकत्र सांगतो याचं कारण हे दोन्ही एकच आहेत. नॅश मध्ये फक्त लिव्हर फंक्शन अफेक्ट होतं, फॅटी लिव्हर डिसीज मुळे लिव्हरचं फंक्शन अफेक्ट झालं की त्याला म्हणतात नॅश. ओके, अदरवाईज नुसता फॅटी लिव्हर डिसीज असतो आणि तो ग्रेड 1 ग्रेड 2 होतो आणि मग तो नॅश होतो. सो आय एम टॉकिंग अबाउट अ सिम्पटमॅटिक फॅटी लिव्हर डिसीज प्रॅक्टिकली. सो तुम्हाला जर हे नॅश किंवा झाली, इट इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल. तुम्हाला तुमचे फूड प्रेफरन्सेस बदलायला पाहिजेत. 8 तासाची झोप हे गरजेची. इट इज शोन 3 to 5% ऑफ बॉडी वेट लॉस इज एसेन्शियल टू रिकव्हरिंग फ्रॉम फॅटी लिव्हर डिसीज. 3 ते 5%. उदाहरणार्थ तुमचं 70 किलो वजन आहे, तर 70 किलो पैकी तुम्ही जर 4 किलो वजन कमी करू शकलात, 5 किलो वजन कमी करू शकलात, तर तुमचे लिव्हर रिपोर्ट्स नॉर्मल, जवळजवळ नॉर्मल येतील. बेस्ट इफ यू वॉन्ट टू इरॅडिकेट this, it is shown by many researches. NIH, जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ह्याचा सुद्धा एक रिसर्च आहे. 10% बॉडी वेट लॉस, ह्याच्यानी तुमचा फॅटी लिव्हर डिसीज रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. 10% बॉडी वेट लॉस, म्हणजे 70 किलो असेल तर तुम्हाला 63 करायचंय. ओके, आणि 63 इज, हा,
हा हा. सो बेसिकली फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि व्यायाम हा सगळ्यात मोठा उपाय व्यायाम हे आहे. सगळ्यात मोठा उपाय. जर तुम्ही 10% वेट लॉस करू शकलात, सस्टेन्ड वेट लॉस, ओके, क्विकली वेट लॉस नाही करायचा आहे की तुम्हाला एका महिन्यामध्ये 10 किलो वजन नाही, नॉट मोर दॅन 1 kg अ मंथ और हाफ अ kg अ मंथ. तुम्हाला 5-6 महिने त्याच्यात टाकायचे आहेत. यू हॅव टू सस्टेन इट, की 63च राहायला पाहिजे. 64 झालं तर मला परत 1 किलो कमी करायचं आहे, मला 63च्या वर जायचंच नाहीये. ओके, कार्बोहायड्रेट रिच फूड कमी खाऊन प्रोटीनचा आहार वाढवणे. स्पेशली आता आपण ब्राह्मण सभेचं बोलतोय म्हणून मी एस्पेशली आपल्या ज्ञातीला हे सांगू इच्छितो की आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि आपल्याला ते वाढवलं पाहिजे. ओके, लिव्हर डिसीज मधनं रिकव्हर व्हायला सुद्धा आणि लिव्हर डिसीज होऊ नये याच्यासाठी सुद्धा. ओके, प्रोटीन इज बिल्डिंग ब्लॉक ऑफ युअर बॉडी, सो यू नीड इट. 0.8 to 1 ग्रॅम पर kg, 1 ग्रॅम पर बॉडी वेट. 70 किलो वजन आहे ना, तर तुम्हाला साधारण 70 ग्रॅम प्रोटीन पचेल आणि चालेल आणि हवंय, गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता हे 70 ग्रॅम जर तुम्ही पकडलात आजचं वजन आणि तुम्ही 70 ग्रॅम म्हटलं, तर खरं सांगायचं तर आपण सकाळी 1 वाटी आमटी आणि संध्याकाळी 1 वाटी आमटी, याच्या पलीकडे आपला प्रोटीन इंटेक नाहीये. एखाद ग्लास दूध, ह्याच्या पलीकडे समजा तुम्ही अगदीच मटकी किंवा अशा उसळी खात असाल तर त्यातून मिळतं, ते सुद्धा काही रोज नसतं. त्यामुळे 14 ते 15 ग्रॅमच्या पलीकडे आपलं प्रोटीन इंटेक होत नाही आणि त्यामुळे लिव्हरची रिकव्हरी जी आहे ना ती होत नाही. लिव्हर फॅट तिथनं काढून टाकलं, समजा तुम्ही धावलात खूप, तुम्ही व्यायाम केलात आणि केलात, पण ते रिबिल्ड होण्यासाठीचं जे प्रोटीन आहे ना ते शरीराला मिळायला पाहिजे. ठीक आहे, मसल तुम्ही ज्यावेळेला वेट लॉस करता त्यावेळेला तुमचा मसल लॉस सुद्धा होतो. ठीक आहे, तर ते मसल बिल्ड व्हायला तुम्हाला त्याला प्रोटीन द्यायला पाहिजे. सो लेस कार्बोहायड्रेट, मोर प्रोटीन. म्हणजे जेवणामध्ये, जेवण तुम्ही ज्यावेळेला ताट घेऊन बसता त्यावेळेला भाजी भरपूर खा आणि पोळी कमी करा. म्हणजे जर 3 पोळ्या खात असाल तर त्या 2 करा आणि भाजी वाढवा. म्हणजे पोट भरलेलं राहील आणि प्रोटीन जास्त जाईल, कार्बोहायड्रेट कमी होईल. भात कमी करा, भात इज व्हेरी रिच इन कार्बोहायड्रेट. गोड खाणं कमी करा, शक्यतो गोड खाऊ नका. ठीक आहे, शक्यतो यू कट डाऊन ऑन शुगर, कारण डिरेक्टली तुम्ही फॅटच देताय. शुगर गेट स्टोर्ड एज फॅट. इतकं रिच तुम्ही फूड शरीराला देता, शरीर त्याच्या एफडी बनवून ठेवतं शरीरामध्ये, त्या एफडी बनवून ते लिव्हर मध्ये ठेवणार आहे. ठीक आहे, सो ट्राय अँड अवॉइड इटिंग शुगर, ट्राय अँड अवॉइड इटिंग, जसं म्हटलं ड्रिंकिंग पेप्सी, कोको कोला आणि हे सगळं तुम्ही हे बंद केलं, हा डाएट तुम्ही नीट फॉलो केलात. 45 मिनिटं योगासनं नाहीत, 45 मिनिटं धावणे, 45 मिनिटं चालणे, प्रॉपर तुमचा कार्डिओ व्यायाम झाला पाहिजे की ज्याच्याने तुमचं फॅट बर्न होईल. नाही तर आपण खूप शाणे असतो, आपलं मन फार चालाक असतं, ते आपल्याला इतक्या गोष्टी सांगतं कष्ट टाळण्यासाठी की तू सकाळी उठलास आज व्यायाम केला तरी तेवढाच हे नाही होत, दरदरून घाम फुटला पाहिजे. यू हॅव टू बर्न फॅट, है ना, ते स्टोअर झालंय. एफडी तुम्ही वापरलीच नाहीत तर ती तशीच पडून राहणार आहे. ही जी फॅटची एफडी आहे तुमच्या लिव्हरमध्ये ही तुम्हाला स्पेंड करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मग तुम्ही बॅडमिंटन सारखे खेळ खेळा किंवा तुम्ही धावा किंवा लो इंटेन्सिटी एक्सरसाइज जास्त काळासाठी चाला. 3 किलोमीटर 4 किलोमीटर चालण्याचा तुमचा रेग्युलर एक मेंटेन करा. रेग्युलरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पोरॅडिकनेस, की दर रविवारी मी जातो त्याच्याने नाही होणार, रोज जावं लागेल. रविवारी आराम करा, ते चालेल. सो यू हॅव टू कंटिन्यू विथ दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाएट मध्ये मूलभूत फरक करणं, लाईफस्टाईल मध्ये मूलभूत फरक करणं. 8 तास कंपल्सरी झोप काढणं, कंपल्सरी. अर्धा तास आधी मोबाईल बंद करणं आणि अर्धा तासानंतर झोपणं आणि 8 तास वाटेल ते झालं दुनियेत तरी मी झोपणार आहे या संकल्पाने झोपणं. कारण तुम्ही जेवढा आराम लिव्हरला द्याल तेवढी ती डिटॉक्स होईल, तेवढी ती बरी होईल. इट नीड्स टाइम बेसिकली. यू डोंट हॅव टू फोर्स इट. तुम्ही त्याच्यावरचं प्रेशर कमी करा. दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, इथं काय नॉट इव्हन टू मेन्शन इट. आता गोष्टी बोलण्याच्याच गोष्टी नाही आहेत. ठीक आहे, नो डॉक्टर विल एव्हर टेल यू की चालतं तुम्हाला दारू पिऊन, सगळा अपप्रचार आहे डॉक्टरांच्या विरोधातला. त्यामुळे असं कुठचाच डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही. तर त्या गोष्टी अवॉइड करा. स्ट्रेस, आय कांट रिअली मी असं नाही सांगू शकत की आपण स्ट्रेस अवॉइड करू शकतो का, मग तिथे कदाचित योगाचा रोल आहे. करेक्ट. आम्ही ऍक्च्युली त्याच्यासोबत बोलत होतो की स्ट्रेस अवॉइड तर करू शकत नाही, आपल्या डेली रुटीनचा पार्ट आहे, ऑफिस आहे का इतर गोष्टी असतात. नुसतं मुंबईमध्ये ड्रायव्हिंग केलं तरी तुम्हाला स्ट्रेस होण्यासारखी गोष्ट आहे. सो नुसतं विरार ट्रेन पकडली तरी स्ट्रेस येतो. करेक्ट. माझ्याकडे एक पेशंट आलेले, विरार ट्रेन मधनं उतरून आले, त्यांचं बीपी हाय आलेला. एवढा इफेक्ट आहे, लिटरली आहे. करेक्ट.
सो स्ट्रेस इज काइंड ऑफ अनअवॉइडेबल पार्ट आहे तुमच्या लाईफस्टाईलचा आता. सो योगा मेडिटेशन हे किती त्याला इम्प्रूव्ह करायला किंवा त्याला कंट्रोल करायला तुम्हाला हेल्पफुल होतं? खूपच हेल्पफुल आहे. माझी एक पेशंट होत्या, शी इज नाव 60 years old, फिमेल पेशंट, मी नाव नाही सांगू शकत ऑफकोर्स. सो त्यांना बीपीचा आणि थायरॉइडची गोळी चालू होती. ओके, सो बीपी आणि थायरॉइडच्या हायर डोसेसच्या गोळ्या चालू होत्या आणि त्यांनी योगाचे क्लासेस लावले आणि त्या इतक्या त्याच्यात त्यांना ते आवडत होतं. कुठची गोष्ट फोर्सेबली केली ना तर ती नाही होत, तुम्हाला त्याच्यात आनंद वाटला पाहिजे. सो त्या स्वतः शिक्षिका झाल्या योगाच्या, त्या आता शिकवतात. आणि त्या काही दिवसांनी माझ्याकडे आल्या की मला चक्कर आल्यासारखी होती आणि चेक हर बीपी, आणि मी बीपीची गोळी बंद केली कारण त्यांचं बीपी नॉर्मलला आलेलं होतं. इट वॉज गोईंग लो बिकॉज ऑफ द टॅबलेट्स. ओके, सो इट प्लेज अ ग्रेट रोल. तुम्ही फक्त अनुलोम विलोम करून बघा, दिवसातनं पुढचा 5 दिवस आहेत ना, हे तुम्ही रोज सकाळी 5 वेळा अनुलोम विलोम, म्हणजे एका नाकपुडीतून श्वास घ्यायचा, दुसरीतून सोडायचा, हे 5 रोटेशन करून सांगा की तुम्हाला फरक जाणवतो का नाही. इतका त्याचा पॉवरफुल इम्पॅक्ट आहे ना की स्ट्रेस तुमचा रिलीव्ह होतो. ओके, त्याच्यानंतर सुद्धा तुमचं ब्रेनचं फंक्शनिंगच वाढतं बेसिकली. त्यामुळे इट ऑल, तुमचा पूर्ण ब्रेन आहे ना हा शुगर आणि ऑक्सिजन या 2 गोष्टींवरती चालतोय. मोठी सांगतो मी, सगळं न्यूरोलॉजी खूप मोठं फील्ड आहे. इट्स ऑल अ व्हेरी बिग डिस्कशन, बट आय एम टेलिंग यू इन व्हेरी नट शेल. ओके, सो ह्या 2 गोष्टींचं प्रमाण तुम्ही वाढवलं किंवा कमी केलं ना तर त्याचा खूप इम्पॅक्ट येतो. आणि अनुलोम विलोममुळे तुम्हाला हा इम्पॅक्ट जनरेट करता येतो बिकॉज यू आर ब्रीदिंग इन व्हेरी डीपली. ओके, सो ते जे ऑक्सिजन आहे तो तुमच्या ब्रेनपर्यंत नीट पोहोचतो, यू काम डाऊन, तुमचे सेन्सेस सुद्धा शांत होतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सुद्धा शांत होते आणि तुम्हाला जो स्ट्रेस फील होत होता तो होत नाही. जेवढा स्ट्रेस हॉर्मोन सगळे रिलीज होतात ज्यावेळेला स्ट्रेस येतो त्यावेळेला, तेवढे ते रिलीज होत नाहीत कारण तुमचा बेस लाईन एक झालेलं असतं ऑलरेडी. युअर बेस लाईन इज मच लोअर दॅन प्रिव्हियस वन, त्यामुळे कॉर्टिझॉल रिलीज सुद्धा कमी होतो. सो योगाचा खूप मोठा परिणाम आहे आणि स्ट्रेस इज द लीडिंग कॉज ऑफ डेथ इन द वर्ल्ड टुडे, including causing NAFLD and NASH and other diseases, cardiovascular diseases, which in turn result in liver diseases. करेक्ट. आपण आत्ता मगासपर्यंत जे डिस्कशन झालं मोस्टली आपण लाईफस्टाईल चेंजेस बद्दल खूप डिस्कस केलं. म्हणजे आत्ता जसं आपण बोललो योगा मेडिटेशन ह्याने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह गोष्ट ऍक्शन घेता येते किंवा फिजिकल एक्सरसाइज, चालणं, धावणं किंवा दुसरे काही खेळ खेळणं ज्याच्याने चांगला घाम निघेल असं हे करणं किंवा भाज्यांचा जास्ती इंटेक घेणं, ह्या सगळ्या आपण गोष्टी डिस्कस केल्या. पण काही याच्यामध्ये खूप सिव्हिअर स्टेजला पोहोचतो ज्याच्यामध्ये मेडिकेशन अँड सर्जरी हेही लागतं. सो त्या प्रोसेसेस आणि प्रोसिजर्स काय असतात, काय साधारण कोणी एक्सपेक्ट करावं जर तो त्या स्टेजपर्यंत पोहोचलाय? ओके, सो तुम्ही जे म्हणताय त्याला आता आपण सिरोसिसची स्टेज म्हणता येईल की लिव्हर सिरोसिस किंवा फायब्रोसिसची पण हायर ग्रेड ज्याला म्हणता येईल. सो इकडे आपला जो हेतू असतो ना तोच वेगळा असतो ट्रीटमेंटमध्ये. आपला जो हेतू असतो तो आता डॅमेज झालेला आहे तो अजून होऊ नये हे प्रिव्हेंट करण्याचा आहे. ओके, सो पेशंटला आपण औषधं देऊ शकतो, लिव्हर प्रोटेक्टिव्ह औषधं येतात, पण ती खूप पुढच्या स्टेजनं आपण देतो. खालच्या स्टेजेसमध्ये त्यांची टॉक्सिसिटी जास्ती आहे किंवा त्यांचा तितकाचा इफेक्ट येत नाही. जसं मी म्हटलं, जसं काही औषधं अजूनही पाईपलाईन मध्ये आहेत, काही कंपन्या त्यांचा शोध करतायत अजूनही, बट इट्स नॉट स्टील नोटिफाईड. सो फॅटी लिव्हर डिसीज नॅश साठी तर काहीच ट्रीटमेंट नाही आहे एक्सेप्ट फॉर लाईफस्टाईल चेंजेस. इट गेट्स रिव्हर्स्ड बाय दॅट. सिरोसिसच्या पेशंट मध्ये अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस इज द मोस्ट कॉमन एंटिटी. मोस्ट कॉमनली सिरोसिस हे अल्कोहोलची रिलेटेड असतात. ओके, ह्यांच्यामध्ये कम्प्लीट ॲब्स्टिनन्स, दारूला न बघणे ही पहिली स्टेप असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याला लिव्हर प्रोटेक्टिव्ह औषधं देऊ शकतो. आणि सिरोसिस मध्ये खरं तर ट्रीटमेंट सगळं आहे, तुम्हाला सांगतील डॉक्टर्स, पण तुम्ही सल्ला घ्याल, सगळी गोष्ट आहे. पण बात मानो की सिरोसिसला लिव्हर ट्रान्सप्लांट हाच खरा इलाज आहे. कारण सिरोसिस मध्ये लिव्हर ह्या स्टेज पर्यंत पडली की आता ती रिव्हर्स होणं फार कठीण आहे. सो इफ यू आर विलिंग टू टेक दॅट चान्स विच इज द रेअरेस्ट ऑफ द रेअर और मे बी नॉट इवन देअर, विच डझंट एक्झिस्ट ऑल्सो पॉसिबली. ओके, सो तुम्ही तो घेऊ शकता, पण आय वोंट ऍडवाइज यू एज अ डॉक्टर की तुम्ही तितका वेळ काढा. सो ट्रान्सप्लांट करता येतो. लिव्हर हा व्हेरी रेअर ऑर्गन्स मधला एक ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये लाईव्ह ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे.
म्हणजे माझ्या वडिलांची लिव्हर खराब झाली तर मी त्यांना जिवंत असताना माझी लिव्हर देऊ शकतो. ओके, आता अजून एक त्याच्यात प्लस पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मला माझी संपूर्ण लिव्हर द्यायची गरज नाही. उदाहरणार्थ किडनी पण ट्रान्सप्लांट अशी आपण करतो. ओके, लाईव्ह ट्रान्सप्लांट होते की आईची मुलीला दिली किंवा मुलीची आईला दिली, वडिलांची मुलाला दिली, हे पॉसिबल आहे. एक किडनी देऊन चालते. हा, येस, हे देता येते, पण तुम्हाला अख्खी किडनी द्यावी लागते. तर लिव्हर मध्ये तसं नसतं. लिव्हर मध्ये पार्ट ऑफ किडनी ट्रान्सप्लांट केली. माझी अर्धी किडनी, अर्धा लिव्हर माझं काढलं आणि माझ्या वडिलांना ट्रान्सप्लांट केलं. तर लिव्हर हा असा मिरॅक्युलस ऑर्गन आहे की जो रिजनरेशनची पॉसिबिलिटी ठेवतो. म्हणजे रिजनरेशन म्हणजे पालीची शेपूट जशी असते की तुम्ही पालीला मारायचा प्रयत्न करता आणि पाल शेपटी तुटते आणि पाल पळून जाते, तर त्या पालीला तुम्ही ऑब्झर्व केलं तर तिची पूर्ण शेपटी रिग्रो होते तशी. हा, येस, दॅट इज रिजनरेशन. सो लिव्हर हॅज अ कॅपॅसिटी टू रिजनरेट कम्प्लिटली. त्यामुळे माझी अर्धी लिव्हर मी माझ्या वडिलांना दिली तर ती वडिलांची लिव्हर कम्प्लीट रिग्रो होते आणि माझीही लिव्हर कम्प्लिटली रिग्रो होते. ओके, त्यामुळे लाईव्ह ट्रान्सप्लांट हा पॉसिबल आहे. सो जर मी समजलो ह्याला, तर जो डोनर आहे त्याला देखील ह्याचा काही अपाय होणार नाहीये, त्याची पूर्ण लिव्हर रिग्रो होऊन येणार आहे आणि ज्याला तो देणार आहे तो एक्सेप्टर पण त्याला पूर्ण लिव्हर मिळते, पूर्ण लिव्हर नवीन हे करून होणार. येस, आफ्टर सम डेज तुम्ही दोघांना आयडेंटिफाय नाही करू शकणार की कोणाची लिव्हर अफेक्टेड होती. ओके, आफ्टर सम डेज यू डू अ स्कॅन अँड यू विल रिअलाइज दॅट द लिव्हर इज कम्प्लिटली रिग्रोन. हे पॉसिबल आहे. ओके, हे खूप खर्चिक आहे, यात काही वाद नाही. 50-60 लाख ह्याच्या पलीकडे जाते. इट्स नॉट सो सिम्पल एज आय एम स्पीकिंग की हा कोणी आलं करा. इट्स नॉट सिम्पल, इट्स अ ट्रान्सप्लांट. ओके, पण हा ऑप्शन अवेलेबल आहे. हे ट्रीटमेंट आपण करतो आणि ही सर्रास केएम मध्ये पण माझ्या मते ही ट्रीटमेंट प्रॅक्टिकली अवेलेबल आहे, सगळीकडेच अवेलेबल आहे. आणि सिरोसिसच्या पेशंट्सना मी एस्पेशली सांगेन की इफ यू कॅन अफोर्ड, ओके, तुम्ही काही करून ते करू शकता ना, तर दॅट इज द रिअल वे फॉरवर्ड. बरेचदा मी असं बघितलंय ना की ज्यावेळेला असं असाध्य काही होतं ना, तर पेशंट ऍक्च्युअल गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टींकडे बरेच जातात आणि मग बराच वेळ निघून जातो आणि मग अशी स्टेज येते की आता ट्रान्सप्लांट करून पण काय फायदा नाहीये. सो ऍक्ट क्विकली, डायग्नोज अर्ली अँड ट्रीट व्हेरी अर्ली. दॅट इज हाऊ यू डील विथ इट. सो सर्जिकल ऑप्शन हा अवेलेबल आहे लिव्हर फंक्शन मध्ये. ओके, सो आपण एक थोडासा एक पॉइंट ह्याच्यामध्ये अजून घेऊया की सर्जरी जर करावीच लागली, जर दॅट इज द ओनली थिंग नाव दॅट यू आर लुकिंग ॲट, तर साधारण ह्या पूर्ण प्रोसिजरला किती वेळ, किती दिवस लागतो आणि जो डोनर आहे त्याला देखील पोस्ट सर्जरी काय केअर घ्यावी लागते? बिकॉज त्याचा पण एक लिव्हरचा सेक्शन निघणार आहे. ही इज ऑल्सो गोइंग टू बी सेन्सिटिव्ह इन दॅट पिरियड ऑफ टाइम. येस, दोघांनाही सिमिलर करायचं आहे. इन्फेक्शन होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. जेवणावरती पथ्याचे रिस्ट्रिक्शन्स बरीच येतात. बाहेरचं तर ऍब्सोल्युटली काय खाता येत नाही. बरेच रिस्ट्रिक्शन्स आहेत. इट्स नॉट व्हेरी सिम्पल की तुम्ही डिरेक्टली कराल, बट मेनी ऑफ द केसेस आर सक्सेसफुल. म्हणजे त्याच्या सक्सेसचा जो रेट आहे ना, तो खूप जास्त आहे. असं नाही होत की लिव्हर ट्रान्सप्लांट केली आणि ते खूपच प्रॉब्लेम झाला आणि तरी सुद्धा ते होऊ नाही शकलं. युजली इट टेक्स अराउंड माझ्या मते 6 months फॉर द डोनर टू रिकवर कम्प्लिटली. आता जे रेसिपियंट आहे ना, त्यांची कंडिशन काय आहे ह्याच्यावरती त्यांची रिकव्हरी खूप अवलंबून आहे. कारण हाऊ मच द डॅमेज हॅज ऑलरेडी बीन डन, दॅट इज हाऊ. आणि ते एक्सेप्ट पण व्हायला पाहिजे. आता जो डोनर आहे त्याची तर काढली आहे, ओके, पण दुसऱ्याला दिली आहे त्याला ते एक्सेप्ट व्हायला पाहिजे आणि ते द बॉडी शुड नॉट असेस इट ॲज समथिंग फॉरेन आणि त्याच्या अगेन स्वतःचाच डिफेन्स उभा केला. इट कॅन हॅपन, रिजेक्शन ज्याला म्हणतात, किंवा हे सगळं पण नाही व्हायला पाहिजे. ह्याची खातरजमा करून मगच ते केलं जातं ऑपरेशन. बट डोनरला फार काय रिकव्हरीला लागत नाही, कारण जसं मी म्हटलं की कमी कॅपॅसिटीला पण लिव्हर काम करते. इट फाइट्स द हार्डेस्ट दॅट इट कॅन. त्यामुळे त्यांचे लिव्हर फंक्शन्स आहे ना, ते फार नॉर्मल राहतात. आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे, इट इज रिअली गुड विथ डोनर्स अँड इव्हन विथ रेसिपियंट्स. तुमच्या अगदी वर्षभर, 1.5 वर्षामध्ये सगळं एकदम नॉर्मल्सीला येऊन जातं. बट इट इज अ व्हेरी ह्यूज स्टेप. इट्स अ ट्रान्सप्लांट ऑपरेशन. इट्स अ व्हेरी ह्यूज स्टेप. एवढं करून सुद्धा रेसिपियंट परत दारू पितात, विच इज अ व्हेरी
bad thing and it again goes downhill from that. So that is another factor that needs to avoid. खूप त्याला फॅक्टर्स आहेत की काय अवॉइड केलं पाहिजे. डायबिटीज जो आहे तो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, हायपरटेन्शन कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, ट्रायएसाइलग्लिसराइड जसं मी म्हटलं, नाही तर पुन्हा तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करा आणि पुन्हा तेच होईल. ओके, यू हॅव जस्ट डिलेड द प्रोसेस, नथिंग एल्स, आणि तुम्ही दुसऱ्याला पण त्रास दिला. सो हे पण नाही व्हायला पाहिजे. सो इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, बट युजली द आउटकम इज व्हेरी पॉझिटिव्ह फॉर अ लिव्हर डिसीज. मी ज्यावेळेला माझ्या त्या डॉक्टरांना कन्सल्ट करत होतो त्यावेळेला माझ्या शेजारी बसलेला एक माणूस ट्रान्सप्लांटसाठी जात होता आणि तो अतिशय घाबरलेला होता की ट्रान्सप्लांट म्हटल्यावरतीच माणसं फार घाबरतात. ओके, आणि तो विचार होता मला की त्याला त्याच्या लक्षात आलं की मी पण डॉक्टर आहे, तर तो मला विचारत होता की कैसे होता है, क्या होता है. त्यालाही मी हेच सांगितलं की इट्स बेटर टू डू धिस, बेटर टू टेक धिस रिस्क, कारण ह्याचे आउटकम्स खूप चांगले आहेत. ओके, असं नाहीये की खूप सर्जरीज केल्यात आणि खूप फेल गेल्यात. फेल होण्याचं प्रमाण आहे पण खूप कमी आहे. इट्स अ चान्स वर्थ टेकिंग इफ यू कॅन अफोर्ड इट. दॅट इज द थिंग. शुअर. सो टू सम इट अप, जर फॅटी लिव्हरचं जर काळजी घ्यायची असेल आणि नॉन सर्जिकल जर हे आहे उपाय असेल बघायचा, तर इट इज परमनंट लाईफस्टाईलचं चेंज तुमचं झालंच पाहिजे. खाण्याच्या पॅटर्न, the day that you get the diagnosis your life must change. Now it's a new you. yes पुनर्जन्म होण्यासारखं आहे. यू हॅव टू डिसाइड की आजपासून मी संपूर्ण चेंजच करणार. दॅट्स हाऊ इट इज. बरोबर. डॉक्टर ओंकार, आज तुम्ही आलात. फॅटी लिव्हरचं फंक्शन, लिव्हरच्या होणाऱ्या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला होणारा त्रास, त्याच्यापासून कसं प्रिव्हेंट करायचं, हे सगळ्याबद्दल इतक्या विस्तृतपणे तुम्ही आम्हाला सांगितलं, समजावलं, इतक्या सहज ह्याच्यामध्ये. ह्याचे आम्ही खूप खूप आभार. आपल्याला असंच योगदान मिळत राहून देत. आपण पुढेही अशाच काही विषयांवरती चर्चा आपण तुमच्याबरोबर करत राहूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.